केवळ ब्राह्मण द्वेषातून पेशवाई पेशवाई पेशवे सगळे नालायक होते असं करून तो बाजीराव पेशव्याचं सगळं गायबच झालं. मग सिनेमा बघितला तो बाजीराव मस्तानी अस्वस्थ झालो. हे काय आहे यार? जो माणूस सर्वस्वासकट एखाद्या संस्थेला वाहून घेतो त्याच्या हातून बायका मुलांचा संसार धडपणे होत नाही. माझ्या अनुभवावरून सांगतोय, फक्त मनस्ताप तेवढा होतो. तुम्ही जेव्हा सावरकर वाचलं तेव्हा दुसरी नाण्याची बाजू वाचली होती का? सावरकर द्वेष्टे, सावरकरांवर जेवढी घाण भाषेत बोलतात असं मी आज तागायत गांधीजींबद्दल कधीही घाणेरडं बोललेलो नाही. जसं मी सावरकर वाचतोय तसं मी आंबेडकर वाचतोय. खूप सिमिलॅरिटीज आहेत सावरकर आंबेडकरांमध्ये. कॅन्सर आधी आणि कॅन्सर नंतर तुमचं आयुष्य कसं बदललं? बोनस आयुष्य. आता मी तेव्हाच तुमची अत्यंत जवळची मैत्रीण, तिचं निधन होणं, हे तुम्ही कसं बचवलं? कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी जाऊन रडायचं. आता मी मध्यंतरी प्रतापगडावर गेलो, काय अवस्था. अरे 288 आमदारांनी 1-1 कोटी जर कॉन्ट्रीब्युशन काढलं तर 288 कोटी रुपये जमतील. आणि 288 कोटीमध्ये एक 4 गड तरी उत्तम तसंच्या तसं नाही का उभं करू शकत. नमस्कार सर. नमस्कार. वेलकम टू बॉईज टॉक. नमस्कार नमस्कार. बॉईज टॉक म्हटलंच ते मस्त वाटलं. सगळ्यांची रिॲक्शन अशी असते की तरुण. बॉईज टॉक. आपण तरुण झाल्याचा फील येतो. तुम्ही आहात तरुण. म्हणजे काय, आता जे साठावं लागलंय. कशाला सांगितलं मग? सांगितलं नसतं तर कळलंही नसतं. काय लपवायचं आता. हा एपिसोड आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं श्रेय जातं ॲम्बिशन्स क्लासेस यांना. या क्लासेसचे सर्वेसर्वा कौस्तुभ अत्रे सर यांनी आजवर असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य खरंच सुलभ केलं आहे. जर तुम्हालाही कॉमर्स या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर ॲम्बिशन्स क्लासेसना एकदा नक्की भेट द्या, कारण इथे ॲम्बिशन्सना मिळतं योग्य डिरेक्शन. बॉईज टॉकला एक थोडंसं नेगेटिव्ह कनोटेशन आहे की अच्छा. मुलं एकत्र आल्यावर डबल मिनिंगच बोलतात बरं. किंवा काहीतरी टवाळक्याच करतात. पण एक असं भावविश्व आहे मुलांचं जे कदाचित जगाच्या समोर कदाचित येतं सुद्धा, पण कदाचित नाही येत. म्हणजे ती व्यक्त होतात का, ती रडतात का, ती हसतात का, ती मोकळेपणाने किती बोलू शकतात. तर हे सगळं जाणून घेण्याचा एक छोटासा माझा प्रयत्न असेल. वा वा वा. तर मी तुमच्या बालपणात जाईन आधी. एक आठवण माझी सांगून मी ही मुलाखत नाही पॉडकास्टची सुरुवात करते असं म्हणते. माझी आई माझ्याशी गप्पा मारण्याचा जो एक वेळ असायची लहानपणी, ती वेण्या घालताना असायची. आणि ती तेव्हा मला गुड टच बॅड टच पासून संस्कार या सगळ्याबद्दल माझ्याशी ती बोलायची की चांगलं वागणं काय असतं, देव काय असतो, पुरुषाचा स्पर्श कसा असतो कसा नसतो, हे सगळं ती मला सांगायची. आता ही मुलगी म्हणून माझी आठवण आहे. मुलगा म्हणून तुमच्या आईचे संस्कार तुम्हाला कोणते आठवतात? खूप आहेत. म्हणजे आईला मी गुरु मानतो. आई माझी ज्ञानेश्वरीची उपासक आहे. गेली, आता तिचं वय 85 आहे, तर गेली जवळजवळ 50-60 वर्ष ती ज्ञानेश्वरीच्या 300 ओव्या वाचल्याशिवाय कधी झोपत नाही. एकही दिवस मी बघितलं नाही की तिने आज 300 ओव्या वाचल्या नाहीत. ते वाचणारच. कुठेही गावाला जाताना बॅगेत पहिली ज्ञानेश्वरी जाते, मग तिचे कपडे बॅगेत जातात. तर खूप लोक खूप ग्रंथ वाचत असतात, पण ते नुसतेच वाचतात. ते अनुकरण करणं फार महत्त्वाचं असतं. आपण कोणालाही वाचतो, चांगलं वाईट, तर त्याचं अनुकरण करणं, त्याचं आपल्या अंगामध्ये भिनवणं, ते तरच त्याला अर्थ आहे. आता मी आयुष्यभर एखाद्या देवाची, एखाद्या संतांची भक्ती केली, पण माझ्या अंगात त्यातलं काहीच आलं नाही, तर त्याला काही अर्थ नाही ना. त्यामुळे माझी आई, आत्ता मी तिला असं गमतीने खूप वेळा म्हणतो की तू आधुनिक संत आहेस. ती कधी चिडत नाही, ती कधी रागवत नाही. तिच्याशी कोणीही कसंही वागा, ती त्या माणसाची वाईट वागतच नाही. ह्या गोष्टीचा मला राग येतो. मला या गोष्टीचा कधी कधी इतका राग येतो, मी त्याच्यावरून आईशी भांडतो.
त्याच्यावरती मला म्हणते, शरद मग माऊलीकडनं शिकायचं काय? ज्या माऊलीला लहानपणी त्या 4 भावंडांना बेघर केलं गेलं, त्या भावंडांना पोरकं झाले ती मुलं, समाजाने पोरकं केलं त्यांना. कारण का तर ते संन्यास धर्मातनं पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये आले होते. त्यांच्या गुरूंच्या सांगण्यावरून ते ॲक्च्युली आलेले होते, पण त्यांना ते स्वीकारलं नाही आणि मग त्यांना देहांत प्रायश्चित्त घेतलं तर तुमच्या मुलांना आम्ही स्वीकारू असं त्या पैठणच्या ब्रह्मवृंदाने सांगितलं. त्याच्यानंतर बिचारा त्या दोघांनी नदीमध्ये आपले जीव दिला आणि तरीही त्यांना घेतलंच नाही. मग ज्या समाजाने आपले आईवडील हिरावून घेतले त्या समाजावर सूड उगवायला पाहिजे. सर्वसाधारण प्रवृत्ती असते ना आपली, की तू जर मला काहीतरी त्रास दिलास तर मी ते डोक्यात ठेवतो. जेव्हा संधी येईल तेव्हा तसाच त्रास मी तुला देऊन तुला विचारतो, मी आता कळलं तुला? तेव्हा मायाशी जे अशी वागलीस, आज तुला कळलं बरोबर काय त्रास होतो तो. इथे तर साधं वागणं नव्हतं, आईवडीलच गमावलेत ग. तर त्या ज्ञानेश्वर माऊलींनी खरं तर समाजाची त्याही 4 मुलांनी सूड घ्यायला हवा होता. तो सूड नाही घेतला त्यांनी. ज्यांनी माऊली हिरावून घेतली त्या समाजाचीच तो माऊली झाला. एवढा लहान मुलगा समाजाची माऊली झाला. आज आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. 16-17 वर्षाच्या मुलाला माऊली नाही म्हणत. पण त्याने चिडला नाही, तो रागावला नाही, सोडून दिलं त्याने. हे जे सोडून देणं आहे ना, हे शिक, मोठा होशील खूप. सोडून द्यायला शिक. डूक धरून ठेवू नकोस. माफ करायला शिक. समुद्रासारखं पोटात घ्यायला शिक. आणि मग तिने मला एक खूप छान गोष्ट सांगितली होती. मी शाळेत 10वी-11वीला असताना फारच काही गोष्टी अशा ती रोज रोज सांगत बसत नाही. ती कधीतरी एकदाच काहीतरी सांगते, ते बरोबर लागू पडतं. ती म्हणाली, 1 ग्लास पाणी आहे, 1 चमचा विष आहे, ते त्याच्यात घातलंस लवळलंस मरशील ना तू. विषाचा 1 चमचा तसाच ठेवायचा, पाणी वाढव, 1 पिंप पाणी कर, ते तोच त्याच्यात घाल. आता तू मरणार नाहीस, आता तू काहीतरी थोडासा त्रास होईल, मग तोच 1 चमचा विष तू समुद्रात टाक, काहीच होणार नाही. ते समुद्राचं पाणी प्यायल्यावर काहीच होणार नाही, कुणाला, त्या माशाला पण नाही काय होणार. मग विषाचा बदला घ्यायचा का समुद्र व्हायचं आणि विषालाच गिळून टाकायचं? पचवायला शिक की अपमान सगळं, मोठा होशील खूप. दृष्टिकोनच बदलतो ग, खूप दृष्टिकोनच बदलतो. मोठं व्हायला शिक रे. असं घे सगळ्यांना कळत, माफ करतो. त्याचं त्याला रिअलाइज होईल ना कधीतरी, मी एवढा वाईट वागून सुद्धा हा चांगलाच वागतो यार. कधीतरी त्याला रिअलाइज होईल आणि तो इतका जास्तच चांगला वागायला लागेल आपल्याशी. आणि असे अनुभव मला खूप आले. म्हणजे अगदी तुला एक छान किस्सा सांगतो. मी एक कुठल्या तरी अवॉर्ड फंक्शनमध्ये, मला एक तर पुरस्कार मिळत नाही, ते कसा बसा त्यांनी दिला मला एक पुरस्कार दिला. तर दिल्यानंतर मी तो घेतला आणि 2 शब्द बोला म्हणतात की नाही, तर मी त्याच्यात माझ्या स्वभावाप्रमाणे काय वाटेल ते बोलतो. ते पुरस्कार सोहळ्यालाच नावं ठेवली मी, की म्हणजे काय वर्षानुवर्षे हे असंच करता, याचा काहीतरी पॅटर्न बदला आता. हे कंटाळा आला आम्हाला याचा, असं मी. आणि म्हणजे त्याच आमच्या बिचाऱ्या सगळ्या नट्या येतात, त्याच डान्स करतात, त्यांचा काय दोष नाही त्याच्यात, त्यांना काय सांगतात तसं ते करतात. कुठलं अवॉर्ड फंक्शन होते? असं मला वाटते संस्कृती कला दर्पण का असं काहीतरी पुरस्कार होता. तर मी सगळं बोललो. काही लोकांना आवडलं, काही लोक म्हणाले काय आहे, नालायक माणूस आहे, पुरस्कार पण घेतो आणि त्याच समारंभाला नावं पण ठेवतो. असं माझ्या स्वभावानुसार मला जे वाटलं ते मी बोललो. त्यात ती बिचारी आमची सोनाली कुलकर्णी, म्हणजे छोटीवाली, तर ती बसली होती. तर मी म्हटलं तर ही सोनाली, असं मी पटकन ती दिसली म्हणून ही पण बिचारी रोज तेच नाचते असं म्हटलं का.
ते झालं सगळं, तो प्रकार संपला. काही दिवसानंतर मला ना असं रिअलाईज झालं ग, ह्याला त्या मुलीचा काही दोष नाही ना ग. मी तिला फोन केला, हा. मला आई आठवली माझी. आणि आई तिला फोन केला, म्हणलं सोनाली क्षमा करा मला, तू माफ कर मला, तुला मला काही दोष द्यायचा नव्हता. मला ना तो जो पॅटर्न आहे ना, ते काहीतरी निवेदन करतात, मग ते मध्ये नाचतात, मग परत तेच होतं वर्षानुवर्ष तेच. आणि ते कसं ते फिल्मफेअरवाल्याने हिंदीवाल्याने सुरू केलं म्हणून आम्ही तेच करतो. हे सगळं फॉरगेटेड. पण मला तिची माफी मागावीशी वाटली. आम्ही तिला फोन लावून तिची माफी मागितली. म्हटलं सॉरी, म्हटलं मी त्या दिवशी बोललो, आय एम सॉरी. ते इतकं तिला असं एकदम, अरे नाही काका असं काही नाही, मला काही नाही वाटलं. म्हटलं नाही, आता मी मोकळा झालो सर, रिलॅक्स वाटलं मला. म्हणजे हे इतकं सुंदर शिकवलं ना आईने, माफ करून टाक. किती आत्मसात करता आलं पण, म्हणजे असं वाटतंय की खूपसं केलंय मी आता, हा बऱ्यापैकी आता मला जमायला लागलंय ते. पण आत्ता जमायला लागलंय गेल्या 4-5 वर्षात. विशेषतः कर्करोगाची लढाई झाल्यानंतर, त्या लढाईमध्ये खूप काही शिकवलं त्याने मला, प्रचंड शिकवलं. घरात बसल्यामुळे तुम्ही काय होतं ना, स्वतःला वेळ दिलात ना की मग तुम्ही वेगवेगळे विचार सुरू होतात. निवांत बसणं फार गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे समर्थांनी असं सांगितलं की मोठं व्हायचं असेल तर दिवसातला 1 तास तरी स्वतःला द्या. स्वतःशी स्वशी गप्पा मारा. आणि जेव्हा आपण ना मोबाईल पण घ्यायचा नाही, पुस्तक घ्यायचं नाही, टी व्ही घ्यायचं नाही, काही करायचं नाही, दिवसातलं 1 तासभर, अगदी तास नाही, अर्धा पाऊण तास तरी, प्रवासात तर वेळ मिळतोच, काही नाही, शांत बसायचं, असं विचार करायचा. मग काल काय झालं विचार येतात. काही बघायचं नाही, वाचायचं नाही, कोणाशी फोनवर बोलायचं नाही, काहीच नाही करायचं. मग एकटेच असता तुम्ही. मग तिथे तुमची स्वशी गप्पा सुरू होतात. आणि मग स्वशी गप्पा सुरू झाल्या की आपण खाल्लेली माती पण सगळं आपल्या डोळ्यासमोर येते. आपण काय काय शेण खाल्लंय, काय काय घाणेरडं केलंय, तेही डोळ्यासमोर येतं. तेही तुमचं स्व तुम्हाला सांगतो, मूर्खासारखा वागला असतो असं झालं. आणि काय काय चांगलं वागलेलं तेही लक्षात येतं. आपली आपणच पाठ थोपटून घ्यायची. मग ती काय माती खाल्लेली असेल आणि ज्याच्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर एक फोन लावून टाकायचा, अरे यार भूल जाओ, माफ करतो मुझे. पण हे भारी आहे, म्हणजे फोन लावण्याचं खूपच मस्त आहे. अरे पटकन काय? आपण मोकळं होण्याची. मोकळं होतो नाही, तुझं इतकं बिनसलेलं नातं एका फोनमध्ये सगळा पॅचअप होतो. सगळंच संपतं ग. तोही माणूस विचार करतो ना, यार स्वतःहून एवढा फोन करून सोड ना, आता जाऊ दे, फॉरगेट इट, भूल जाओ, आदमी आहे, इंसान आहे, माणूस आहे, काय हरकत आहे. चुका तर होत असतात ना, कोणीच परफेक्ट नाही. पण आपली चूक कळल्यानंतर सॉरी म्हणणं, माफ कर म्हणणं, ह्याच्यात मजा आहे. ती मजा जेव्हा कळायला लागते ना, आणि ती नाती जेव्हा आणखीन जास्त दृढ होतात, आणखीन घट्ट होतात ना, तेव्हा कळतं यार असं तणावामध्ये काही मजा नाही आहे, त्रास होतो. ह्याच्याने किती मस्त आहे. अशी कितीतरी नाती त्या आजारपणानंतर माझी परत जोडली गेली. कितीतरी नाती. आता सगळी नावं नाही सांगत बसत नाही, आपल्याच इंडस्ट्रीमधलीच आहेत. पण संपलं ते सगळं. आणि आता आम्ही म्हणजे इतके छान मित्र आहोत, मैत्रिणी आहोत, असे भेटतो आम्ही. काही घडलंच नाही, जणू काही तो मधला एक वाईट पॅच निघून गेला. मजा आहे रे. तर हे सगळं मला आईकडनं आलेले संस्कार आहेत. फारच मस्त. म्हणजे गरिबी होती आमच्याकडे, पैशाचा अपव्यय टाळ. आणखीन एक सगळ्यात भन्नाट सल्ला तिने दिला, तो ऐकला तर अनेक कलाकारांच्या आयुष्याचं भलं होऊ शकतं. माझ्या आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा 89ला मी व्यावसायिक नाटक केलं आणि अभिनयावर मानधनाचं पाकिट मिळालं मला, 60 रुपये, ते मी घरी जाऊन आईला दिले. आईने मला ते इकडे म्हणा, मला नको देऊस. आणि आमच्या घरात देवघर आहे, देवाऱ्यामध्ये आपण पूजा करतो रोज. तर म्हणाली तू गणपतीचा भक्त आहेस, गणपतीला खूप मानतोस, रोज अथर्वशीर्ष म्हणतोस, तर हे मानधन आजपासून कायम लक्षात ठेव. हे कुठलंही मानधन, मग ते कॅश देईल कोण, तुला चेक देईल, जे मानधन मिळेल ते आणायचं, अख्खच्या अख्खं पाकिट त्या देवासमोर ठेवायचं आणि त्याचा प्रसाद म्हणून ते पाकिट घ्यायचं. आता तुझा हा प्रसाद आहे. आपण प्रसाद कधी टाकत नाही. आपण छोटासा काही दिलं तरी प्रसाद आहे ना, तो खातो आणि असं पोचतो. आपण प्रसाद काय कणभर खाल्ला आणि फेकून दिला असं कधी करत नाही. तर तो प्रसाद म्हणून घे. आता तो प्रसाद म्हणून घेतलेस ना ते पैसे, की ते पैसे तू अशा क्षेत्रामध्ये आहेस
तिथे मोह माया आहे चारी बाजूला. तुला काहीतरी सिगरेट प्यावीशी वाटेल, दारू प्यावीशी वाटेल, कुठल्या तरी बाईवर उडवावीशी वाटतील, काहीतरी होईल. हे सगळं करताना ते पैसे वापरताना तुझं 100 आहे, ह्या पाकिटातले नको रे, हे प्रसादच आहे. आणि प्रामाणिकपणे अख्खच्या अख्खं पाकिट, अख्खाच्या अख्खा चेक जे मिळेल ते देवासमोर ठेव, प्रसाद म्हणून घे. की ते तू वाईट खर्चच करू शकणार नाहीस, तुझी हिंमतच होणार नाही. सगळ्या मोह मायापासून तू स्वतःला लांब ठेवायला मदत होईल तुझी. आणि तसंच झालं. आणि आता सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही मला, एवढी वर्ष या क्षेत्रात असून. सगळ्यांबरोबर बसतो मी, ते पितात, मी त्यांचे वेफर्स खातो, त्यांचे शेंगदाणे संपवतो, मग काहीतरी ज्यूस बीस पितो मी त्यांच्यावर. आणि साधारण त्यांचं लक्षात आलं यांचे तोल जात आहेत की आपण उठून निघून जायचं. सावरायला थांबत नाही. ते पुढच्या स्टोऱ्यात नको ते दुसऱ्या दिवशीच्या. किती एक गोष्ट सांगितलेली आईने, किती पुढचे मोठे मोठे खड्ड्यात पडणं पासून मी वाचलो की नाही. बरोबर. पण हे सोपं नाहीये सर. म्हणजे हा जो संस्कार तुम्ही सांगताय हा मला वाटतं प्रत्येकाच्याच घरात होत असेल. म्हणजे होत अगदी, असतं की म्हणजे देवासमोर ठेव हे तर पहिल्यापासूनच अजूनपर्यंत चालत आलेली गोष्ट आहे की हातात पहिले पैसे किंवा काहीतरी बक्षीस मिळाल्यावरती ते पहिले देवापुढे ठेवायचं. तर पण तरी सुद्धा करणारी लोक आहेतच की. आता ते त्यांचा प्रश्न आहे, त्यांची तेवढी श्रद्धा नसेल कदाचित, किंवा ते देवाला आणि स्वतःला दोघांनाही फसवत असतील. जे जे ते फसवतील तसं तेच रिटर्न येणार ना. तसं त्यांना मिळत पण असेल ते. मग कधीतरी त्यांना रिअलाइज होत असेल की यार मी तो प्रसादाचे पैसे मी दारू प्यालो यार. गिल्ट, कुठेतरी गिल्ट येतोच ना माणसाला. तुम्ही जगाला फसवू शकता, स्वतःला कधीच नाही फसवू शकत. म्हणूनच समर्थ म्हणतात की थोडासा वेळ स्वला द्या, मग तो स्व तुम्हाला सगळ्या तुमच्या चुका सांगतो. आणि तिथे ना तू सगळ्या जगाला लपून जर एखाद्या नको त्या ठिकाणी गेलेली असशील, कोण बघत नाही ना वगैरे, असं चपकन गेलीस कुठेतरी आतमध्ये, कोण बघत नाही ना, चपकन बाहेर आलीस, तू कोणीच बघितलेलं नसतं, पण स्वतःला तर बघितलंस ना तू. त्याचं काय करायचं. मग आपण, आपल्याला माहिती आहे, मग मला कसं मी फसवणार आरशात, मी स्वतःला कसं सांगणार की तू नव्हतो वगैरे, त्याला मी कुठे गेलो होतो, तो दुसरा कोणतरी असेल असं मी मलाच कसं सांगणार. फसवणं, खोटं बोलायची संधीच नाही. मग ते स्व आणि आपल्यामधलं द्वंद्व सुरू होतं आणि त्याच्यातून माणूस सुधारायला सुरुवात होते. रोज उठून बसून रोज संस्कार म्हणून काहीतरी पोथी नसते संस्कार नावाची. संस्कार नावाचे मंत्र म्हटले की मुलांवर संस्कार झाले असं काही नसते. जादूची कांडी वगैरे काही नसते. सहज रोजच्या व्यवहारात बोलता बोलता एखादी गोष्ट आई वडिलांनी मुलांना सांगायची असते आणि मुळात तसं आई वडिलांनी वागायचं असतं. लहान मुलं माकडासारखी असतात. माकडाची गोष्ट आहे ना ती, की एक टोपी विकणारा माणूस होता, तो दिवसभर टोप्या विकत होता आणि मग दुपारी खूप थकला आणि काही टोप्या त्याच्या टोपलीत शिल्लक होत्या. मग तो झाडाखाली झोपला आणि उठला झोपून. तो बघितलं तर टोपलीत एकही टोपी नव्हती. मग टोप्या गेल्या कुठे सगळ्या. तो वर सहज त्याने बघितलं, झाडावर सगळी माकडं बसली होती टोप्या घालून. आणि मग तो म्हणाला, अरे यार हे कसं, द्या माझ्या त्याच्यावर पोट आहे माझं. मग चिडला तो खूप. आणि चिडून त्यांनी दगड घेऊन त्या माकडांना मारायला गेला. त्यांच्याकडे दगडं नव्हती, पण त्यांनी दगडाला उत्तर टोप्या फेकल्या. त्यांच्या लक्षात आलं, हे जे करेल तो ते माकडं तसंच्या तसं अनुकरण करतात. मुलं तशी असतात. मुलांसमोर तुम्ही जे वागता ते भातुकलीच्या खेळात आई वडिलांची भूमिका करताना तसंच वागतात. आपला बाप जे बोलतो ते भातुकलीच्या खेळात तो मुलगा तेच बोलतो. आई म्हणून ती मुलगी तेच बोलते. तेच संस्कार होतात. फार जपून बोलायला पाहिजे मुलांसमोर. माकडा आहेत ती, अनुकरण. बाकी स्वतःची बुद्धी नसेल काय त्यांना त्या वयात. बरोबर. तुम्ही दारू प्यायला नाहीयेत, सिगरेट प्यायलेली नाहीये, मग तुमचे धमाल मजा करण्याचे पर्याय काय होते? खूप धमाल गप्पा, अचाट विचाट गप्पा, दुनियेच्या नकला करा. रात्र जागवायची. रात्री 9 गणपतीमध्ये 10 दिवस
10 लोकांच्या गणेशोत्सवात जाऊन रात्रभर जागवायचं, दारू सट्टा जुगार कसलंही काही व्यसन न करता अख्खी रात्र आम्ही जागवायचो. नाटकातली स्किट कर, कुठली तरी स्वगत म्हणून दाखव, कविता म्हण, गाणी म्हण, भन्नाट कोणाकोणाच्या तरी नकला कर, हसं खेळ, ह्याच्यातच रमलो आम्ही. आम्हाला हे कधी वाटलंच नाही की आज म्हणजे पिकनिकला जायचं म्हणजे नवीनच फॅड, म्हणजे पिकनिक म्हणजे ती बाटलीशिवाय पिकनिकच होत नाही. मला गंमतच वाटते, असं कसं असतं. आमच्या गप्पाच संपत नाहीत. एवढ्या गप्पा मारतो आम्ही, आणि त्या गप्पांमध्ये गप्पा मारायला पण खूप काहीतरी असावं लागतं ना. मग खूप एकतर खूप दुनियेशी भेटणं बोलणं होतं, प्लस खूप वाचन होतं, खूप काही काही चांगलं बघणं असतं. मग ते सगळं शेअर करायचं असतं, सांगायचं असतं. मी काहीतरी पुस्तकात वाचलं आत्ता, आपल्या इंटरव्ह्यूच्या आधी कॉफी पिताना बघ, तेवढ्यात नाही तेवढ्यात तू माझ्या आयुष्यात पहिल्यांदा समोर आहेस माझ्या, आपण भेटलोय. मग तेवढ्यात त्या पुस्तकातलं तुला 2 गोष्टी मी सांगितल्या की मी ते पुस्तकात असं आहे, ते तसं आहे ना. सांगायचं असतं का, चांगलं वाचलेलं पुढं परावर्तित करायचं असतं. मग ह्यालाच वेळ मिळत नाही, ते वेगळी दारू कुठून पिणार. आणि नाटकात काम करताना नाटकाची झिंग एवढी आहे ना की नाटक संपल्यावर म्हणाला त्याच्यात रमलेलं असतं आपण, काय मस्त त्या वाक्याला आज काय टाळी आली यार, आणि संपल्यानंतर जे काय प्रेक्षक येऊन भेटले, हा मस्त वाटते. त्याच्यात मग तो वरण भात खायचा, हा नशाच चढते रे. अलग ही नशा आहे. त्याची ह्याची नशाच चढली तर मग ते करायची गरज नाही. सावरकर केव्हा आले आयुष्यात? सावरकर पहिली जवळजवळ 3री-4थी पासून मी संघाच्या शाखेवर. आज मला खूप अभिमान वाटते की आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाले. जगातली अशी एकमेव सामाजिक कार्य करणारी संघटना 100 वर्ष टिकून राहिली. अनंत उत्पातानंतर पण ती टिकून राहिली. त्याच्यात मी जवळजवळ 7-8 वर्ष. तर तिथे मी बौद्धिक असतो शाखेवरती. त्याच्यात मी बऱ्याच वेळेला सावरकर विषयावर कोणीतरी काहीतरी बोललेलं ऐकलं होतं. मग हळूहळू मोठा होत गेलो. मग अभिनयाच्या क्षेत्रात व्यस्त होत गेलो. मग नथुराम गोडसे नाटक मिळालं, आणि नथुराम गोडसे नाटक 98 साली मला मिळाल्यानंतर नथुराम ज्यांचा गुरु मानायचा ते सावरकर. त्या नाटकातून काही गोष्टी सावरकरांबद्दलचं आकर्षण वाढवणाऱ्या होत्या. आणि मग माझी मावशी आहे लीला मावशी म्हणून, अंधेरीला राहते, ती कट्टर सावरकर भक्त. तिच्याकडे काही सावरकरांची पुस्तकं मी तिच्याकडे गेलो की ती वाचताना काहीतरी लिहित असते, ते मी बघितलं होतं. तर मग मी तिला विचारलं मला सावरकर वाचायचे असतील तर काय वाचू. तर तिने मला एक पुस्तक दिलं, हिंदुत्व. हिंदुत्वापासून सुरुवात झाली. मग माझी जन्मटेप वाचली, आणि मग असं वाटायला लागलं, मग हे म्हणतो तसं की वाचलेलं आपल्याला ना कोणाला तरी समोर त्याला सांगावंसं वाटतं, असं त्याला सांगावंसं वाटतं, हिला सांगावंसं. मला असा तो स्वभाव आहे माझा की काही वाचताना मला भयंकर मी असा एकदम अरे यार कोणीतरी या ऐकायला, आता कोणीच नसतं कधी कधी, सगळं ते तिथेच जिरतं. तर मग असं सांगायला म्हणून मी मेकअप रूममध्ये आमच्या काही कलाकारांना सांगायला गेलं तर त्यांना त्याच्यातच इंटरेस्टच नसायचा, किंवा त्याने असे ब्लँक चेहरा करून असे ते हो, त्यांना काहीच माहिती नसायचं. मग मला वाटायचं यार एवढे मोठे मोठे कलाकार, एवढे नामवंत, एवढे शिकलेले, ह्यांना सुद्धा जर सावरकर काही माहीत नाही, सर्वसामान्यांना काय माहीत असणार सावरकर. मग आपण थोडेसे लोकप्रिय आहोत, लोक आपल्याला भेटायला बोलायला गर्दी करतात, तर त्याचा उपयोग आता आपल्याला सावरकर पोचवण्यासाठी केला पाहिजे. काहीतरी राष्ट्रकार्य आपल्याला करायचं आहेच, तर मग आपण काय काय करू शकतो. तर मी काही कुठलं आंदोलन करू शकत नाही, तेवढी काही माझ्यात हिंमत नाही. किंवा मध्ये मी राजकारणात म्हणजे राजकीय पक्षाशी संदिग्ध होऊन काही काम करायचा प्रयत्न केला, तिथेही मी अपयशी ठरलो. म्हणजे ते त्यांचे अजेंडेच फार वेगळे असतात त्या पक्षांचे. त्या पक्षांच्या अजेंड्यामध्ये आमचं हे राष्ट्रकार्य, व्याख्यानं ते काही फारसं बसत नाही. तर काय करावं. मग मी बोलतो चांगलं असं मला बरेच मित्र म्हणाले की तू साला बोलतोस मस्त, तू बोलतोस तर ऐकत राहावं वाटतं, असं मला बऱ्याच माझ्या जवळचे मित्र म्हणतात. आता तू नंतर खरं सांगशील यांना
की मी काही बोलत नाहीये म्हणजे खरंय. असं काही नाही. नाही, तू आज अशा interrupt खुर्चीत आहेस की तुला कंपल्सरी छान म्हणायलाच पाहिजे. तू सगळं खरं नंतर हे मला सांगा काय बोलते ते. तर त्यामुळे मला असं वाटलं की आपण बोलू शकतो चांगलं. आणि मग मी कल्याणला 2000 साली एका शिवसेनेच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तर ते म्हणाले की सावरकर जयंती आले तर तुम्ही काही भाषण बिषण कराल का? तर मी म्हटलं हो. काहीच तयारी नव्हती. म्हटलं करूया की. माझ्या डोक्यात पहिली म्हणजे ही संधी घेऊया आपण बोलू शकतो का सावरकरांवर एक तासभर? भाषण म्हणजे एक तासभर तरी भाषण दिलं पाहिजे. आणि मग मी एक 10-12 दिवस मध्ये गॅप होता, तेवढ्यात आत्ता एवढा बिझी पण नव्हतो. आणि मी पटापट सावरकरांची 2-4 पुस्तकं वाचली, एका डायरीमध्ये त्यातले काही पॉईंट्स लिहून काढले आणि असं एक भाषण तयार केलं. ते पॉईंट्स फक्त समोर म्हणले एकेका मुद्द्यावर एक 15-15, 20-20 मिनिटं बोलायचं सविस्तरपणे. असं एक 1.25 तास जाईल आपला मस्त. आणि कल्याणला 2000 साली कल्याण शिवसेना शाखेतर्फे ते पहिलं भाषण झालं माझं. आणि त्या भाषणाने जो मला आत्मविश्वास दिला, आज आपण बोलू शकतो. 500-700 माणसं समोर होती, अशी मंत्रमोजणी सगळी लोक येऊन नंतर म्हणाले, काय हो तुम्ही बोलता हो, काय अभ्यास आहे तुमचा? मला माहिती आहे कुठला अभ्यास. 3 पुस्तकातले काही मुद्दे लिहून मी बोललो, त्यात माझं इनपुट बरंच होतं. म्हटलं बोलू शकतो आणि भन्नाट आहे हा विषय. आणि मग मी वेड्यासारखं सावरकर वाचायला सुरुवात केली. प्रचंड पुस्तकं विकत घ्यायला सुरुवात केली सावरकरांची. मग सावरकर सदनामध्ये जाऊन तिथनं काही पुस्तकं, मग रणजित सावरकरांची चांगली गाठभेट झाली. मग मंजिरी मराठे म्हणून तिथे काम करतात, ते सगळे सावरकरांवर प्रचंड अभ्यास असलेले लोक आहेत. त्यांच्याकडनं काय काय वाचू, काय काय आपल्याला पोचवायला पाहिजे, असं खूप करून सुरुवात झाली. आणि मग बुडालो मी त्याच्यात. सावरकरांनी मला पछाडलं, सावरकरांनी मला वेळ लावला. कारण सदैव काळाच्या पुढचा माणूस आहे तो, सदैव. म्हणजे 1920 साली त्यांनी जे म्हटलंय ते तुला 2020ला सुद्धा आत्ताचं वाटतं. ते कधी शिळेच होत नाही. त्यांची सगळी फिलॉसॉफी, त्यांचं सगळं हिंदुत्व, त्यांचे सगळे सामाजिक लढाया किंवा अस्पृश्यता निवारणाचं कार्य किंवा सगळ्या जाती संपून एक हिंदू जात शिल्लक राहिली पाहिजे, ह्याच्यासाठी त्यांनी केलेलं 14 वर्षाचं कार्य, त्यांनी त्याच्यासाठी लिहिलेली नाटकं, त्यांचा हिंसा अहिंसेबद्दलचा जो प्रखर विचार आहे, सगळं इतकं प्रॅक्टिकल आहे. हिंस्त्र श्वापदाचे दात आणि नखं काढण्या एवढीच हिंसा मी मानतो. हिंस्त्र श्वापद दात आणि नखांनी आपल्यावर अटॅक करतो. तर ते दात आणि नख जर काढले, एखाद्या वाघाचे दात आणि नख जर मी काढून टाकले, तर तो वाघ गुदगुल्या करेल, तो मारू नाही शकत तुम्हाला. मग वाघाला मारायची गरज नाही आहे. वाघ ज्याच्यामुळं मला उपद्रव देणार आहे, ते उपद्रवाची कारणं जर काढून टाकली, दात आणि नख, तर वाघाला मारायची गरज नाही आहे. काय विचार आहे बघ हिंसा अहिंसेचा. मी गौतम बुद्धाचा पूजाच करतो, पण मी अनुयायी का होऊ शकलो नाही? कारण माझी तेवढी लायकी नाही. मी अजूनही त्या लेवलला नाही गेलो. कारण मला असं वाटतं की समोरची माणसं जोपर्यंत शस्त्र घेऊन उभी आहेत, तोपर्यंत मला माझं शस्त्र खाली ठेवायचा अधिकारच नाही. कारण मी शस्त्र खाली तर मला मारणार नव्हतो. मग अशा अहिंसेचा काही उपयोग नाही. अहिंसा मला आवडते, पण कधी आवडते? जेव्हा समोरच्यालाही ती आवडेल. समोरचाही निशस्त्र व्हायला तयार होईल, तो खाली ठेवेपर्यंत माझ्याकडे बघेल तर मी ऑलरेडी टाकलेला असेल. पण तो जर आता शस्त्र घेऊन उभा आहे, तर मी खोळ्यासारखा अहिंसक काय म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. तो मला मारून टाकेल ना. मी मारणार नाही, पण माझ्या हातात शस्त्र पाहिजे. दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. सशक्त बलदंड शस्त्रधारी माणूस जर म्हणाला मी अहिंसेचा पुजारी आहे, पण आता शस्त्र घेऊन म्हणाला, तर त्याच्या अहिंसा या शब्दाला अर्थ प्राप्त होतो, वजन प्राप्त होतं. हे असे सगळे विचार वेडा झालो. म्हटलं हे पोचलं पाहिजे, हे तरुणांपर्यंत पोचलं पाहिजे. राष्ट्रकार्य, राष्ट्र घडवायचं असेल तर ह्या विचारांना पर्याय नाही. आणि मग जे सुसाट सुरू झालं सावरकर, आणि मग लोकांना आवडायला लागली व्याख्यानं, बेधडकपणे बोलायला लागलो. आणि मग तो सिलसिला मोठा होत गेला.
मग सावरकर 8-10 वर्ष झाल्यानंतर म्हटलं अजून कुठले विषय करू शकतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललो. मग श्रीरामावर आता बोलायला सुरुवात केली. आणि मग इतिहासाचं प्रचंड वाचन सुरू झालं. त्याच्यातनं मला बाजीराव पेशवे दिसले. म्हटलं ह्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. मग सिनेमा बघितला तो बाजीराव मस्तानी. अस्वस्थ झालो मी. म्हणजे काय यार, बाजीरावच्या आयुष्यामध्ये काही महिने आलेली त्याची बायको, ती एका पारड्यात, आणि 41 लढाया न हरलेला अजेय योद्धा एका पारड्यात. तर तुम्ही सिनेमा 41 लढायांवर दाखवला पाहिजे ना. एक 16-17 महिने फक्त ती बायको म्हणून जी आहे तिचंच फक्त तुम्ही लव्ह स्टोरी दाखवत बसता. ती दाखवा सिनेमात, पण 3 तासाच्या सिनेमात 15 मिनिटात दाखवा ती. कारण त्याच्या आयुष्यात तेवढीच आहे ती. 20 वर्षांची कारकीर्द, 41व्या वर्षी गेला, 19व्या वर्षी पेशवा झाला. 20 वर्षांची कारकीर्द. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या मार्गावर पावलावर पाऊल ठेवून पुढे चाललाय तो. त्यांनी पण 18 पगड जातीचे लोक एकत्र केली आणि त्यांनी स्वराज्याचं साम्राज्य करायचा प्रयत्न केला. अटक ते कटक भगवा ध्वज, 3/4 हिंदुस्थानवर भगवा ध्वज फडकवला. म्हणजे हे माहितीच नाही. केवळ ब्राह्मण द्वेषातून पेशवे सगळे नालायक होते असं करून तो बाजीराव पेशव्याचं सगळं गायबच झालं. तो नको का इतिहास समजायला. मग जळगावच्या एका संस्थेने मला म्हणाले बाजीरावची 18 ऑगस्ट जयंती आपण बाजीराववर बोलूया का. म्हटलं बेस्ट. किती महिने दिवस मध्ये गॅप आहे. ते म्हणजे 1.5 महिना आहे अजून. म्हटलं खूप झाला, मला अभ्यास करतो मी. मग प्रॉपर बाजीराववर आणलं. मग ते निनाद बेडेकरांची व्याख्यानं ऐकली, पॉईंट्स लिहून काढले. असं ते एक अभ्यास असतो, परीक्षेचा असतो. आणि मग बाजीराववर असे एक विषय सुरू झाले. तुम्ही जेव्हा सावरकर वाचलत तेव्हा दुसरी नाण्याची बाजू वाचली होती का? हो, गांधीजी वाचले की मी. गांधींचे काही खंड वाचले, गांधींचं ते सत्याचे प्रयोग वाचले, वाचले की. म्हणजे तुम्ही दोन्ही वाचून मग हो तुमचं मत बनवलं. हो. हे खूप गरजेचं एक गोष्ट आहे. काय माहितीये काय, हे बघ, मी अख्ख्या कारकिर्दीत मी गांधींना खूप घाणेरडं बोललोय. जसं गांधीवादी सावरकर द्वेष्टे सावरकरांवर जेवढी घाण भाषेत बोलतात, असं मी आज तागायत गांधीजींबद्दल कधीही घाणेरडं बोललेलो नाही. त्यांची काही तत्व मला पटत नाहीत. एवढ्या सुसंस्कृत भाषेत मी त्याचा निषेध करतो. मी कधी अश्लाघ्य भाषा वापरलेली नाही. मी कधी घाणेरड्या भाषेत बोलणारही नाही. माझी ती लायकी पण नाही. मी त्या लेवलचा पण नाही. आपण कोण बोलणार. कुठल्याही विचारांचं टोक गाठलं की ते राष्ट्राला घातक असतं. हिंसेचं टोक घातक, अहिंसेचं टोकही घातक. राजाला अहिंसक होण्याचा अधिकारच नाही. राजा प्रजेचं रक्षण करणारा, आणि प्रजेचं रक्षण हातामध्ये शस्त्र घेऊनच करावं लागतं. म्हणून तर 3 दल आहेत, नौदल, भूदल, वायुदल. हे निशस्त्र नाहीत ना कोणी. या सगळ्या दलांच्याकडं शस्त्रसाठा आहे. जेवढा शस्त्रसाठा ज्या राष्ट्राकडं मोठा, त्याला बाकीचे देश घाबरून राहतात. मग ते जर स्ट्रॉंग करायचं असेल, ते वार करायचा की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. तुम्ही स्ट्रॉंग तर करा. मी रोज व्यायाम करतो, मी मस्त बॉडी कमवलेली आहे, सणसणीत दिसतो मी, तर मला मारायच्या आधी 10 वेळा समोरचा विचार करणार ना. ह्याला हे जबरदस्त बॉडी आहे रे याची, ह्याला कसं मारायचं, ह्याला मारायला आपल्याला 2 झापाड बसले तर आपली वाट लावायला. म्हणजे मी मारायला आहे, मी तयार झालो म्हणजे मी मारणार आहे का? नाही. स्वसंरक्षणासाठी मी तयार नको, सदैव पाहिजे. मग जो एखादा राजा असं म्हणाला की मी अहिंसेचा पुजारी आहे, मला शस्त्राची गरज नाही, चालेल. एखादा राष्ट्राध्यक्ष, एखादा पंतप्रधान जर असे म्हणाले की आम्ही सगळेजण अहिंसेचे पुजारी आहोत, आम्हाला शस्त्राची गरज नाही, आम्ही प्रेमाने माणसं जिंकू, आम्ही प्रेमाने पाकिस्तानला जिंकू, आम्ही प्रेमाने चायनाला जिंकू, आम्ही प्रेमाने बांगलादेशला जिंकू. मग इतिहासातनं आपण असे जिंकू शकलो का? प्रेमाने कोणालाही जिंकू नाही शकलो. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम
प्रेमानेच युद्ध नको म्हणायचा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न केला ना, तो रावण ऐकला नाही ना. मग शेवटी प्रभू श्रीरामाला शस्त्र घ्यावं लागलं. मग प्रभू श्रीराम जर असं म्हणाले असते की नाही नाही, अहिंसेसारखं शस्त्र नाही, मी शस्त्र धरणार नाही, तर काय झालं असतं? श्रीकृष्णाने अर्जुनाला शस्त्र, तो म्हणाला ना मी हे सगळे काका मामा आहेत, मी काही मारणार नाही. श्रीकृष्ण म्हणाला असतं व्हेरी गुड, आपण अहिंसेचे पुजारी आहोत, आपण काय क्षेत्रात. अरे म्हणजे तुझं काय वाटोळं झालं असतं सगळं. छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणाले असते की आम्ही अहिंसेचे पुजारी आहोत, आम्हाला शस्त्राची गरज नाही, तर स्वराज्याची निर्मिती झाली असती का? नाही ना झाली असती. शस्त्र ठेवणं म्हणजे प्रत्येक वेळेला ते मारणं असं नसतं. शस्त्र घेऊन जाणं, समोरच्या पार्टीला एवढं लक्षात आलं पाहिजे हा शस्त्र सज्ज आहे. आपण काही उंगली केली तर हा सोडणार नाहीये, पण आपण निशस्त्र गेलो, आपण अहिंसक म्हणून गेलो की त्याला मुळातच माहिती आहे याच्याकडे नाहीच आहे काय मारायला. मग छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, प्रभू श्रीराम आमचे आदर्श आहेत, श्रीकृष्ण आमचे आदर्श आहेत. एका व्यक्तिगत लेवलपर्यंत मी व्यक्तिगत जीवनात अहिंसक आहे, नो डाऊट, त्याचं स्वागतच व्हायला पाहिजे. आपण कुठेच, तू पण अहिंसकच आहे, मी पण अहिंसकच आहे की. मी असं बोलतो, मी अजूनपर्यंत कोणाला मारलेलं नाही आहे ना, का माझ्याकडे शस्त्र पण नाही, पण स्वसंरक्षण करण्यासाठी काहीतरी तयारी पाहिजेच ना, नाही का? हल्ली आपण सांगतो नाही का मुलींना वगैरे, ते काय आता पूर्वी सांगायचे की लाल मिरचीची एक पुडी ठेवत जा. काय काय मुली तो छोटे छोटे अशी सुरी बिरी घेऊन काय ते निदान थोडा तरी काहीतरी वार तरी 2-4 आपले करता येतील. आता काहीतरी स्प्रे बी मिळाला याचा आहे ना, असं काहीतरी तो स्प्रे घेऊन मुली फिरतात. म्हणजे एक प्रकारचं शस्त्रच आहे ना ते. अहिंसेचे पुजारी झाल्या मुली सगळ्या, तर चालेल काय ग? असं कसं चालणार ना? म्हणजेच कुठल्याही विचाराचं टोक गाठणं हे राष्ट्राला घातक असतं, समाजाला घातक असतं. त्याचा बॅलन्स ठेवता आला पाहिजे. शस्त्र आहे माझ्याकडे, रोज धार करून रेडी आहे. मी नाही वार करणार पहिला, पण कोणी वार केला तर मी सोडणार पण नाही. आणि मग वार करणाऱ्याला पण हे माहीत असतं की रोज धार करून ठेवतोय कमरेला लावून, ती घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही. मग समोरचा पण सावध असतो, समोरचा पण 100 वेळा विचार करतो. आज भारत जो गेल्या काही वर्षात जो शस्त्रदृष्ट्या जो स्ट्रॉंग झालाय ना, त्यामुळे अमेरिकेपासून सगळेजण वचकून असतात ना, माहिती आहे त्यांना. पाकिस्तान पण अशा खुसपट काहीतरी करत राहतं ना, डायरेक्ट युद्ध हे हिंमत नाही करत. कुठेतरी 2-4 माणसं मार, 10 माणसं मार, हे असले घाणेरडे पुळचट डरपोक अटॅक करत असतं ते, पण त्यांची ही हिंमत होत नाही. त्यामुळं शस्त्राने स्ट्रॉंग असणं आणि शस्त्रधारी असणं आणि सदैव युद्धासाठी तयार असणं हे कधी चांगलंच असतं. आणि हा जो सावरकरी विचार आहे हा मला खूप पटला. सावरकरांनी कधीच कोणाला मारायला नाही सांगितलं, पण कोणी मारायला आला तर सोडू पण नकोस. शिवाजी महाराजांनी पण आमच्या कधी कोणाला मारायला आलेल्यांना सोडलं नाही ना. अफजल खानाचा केला नसता ना मग वध, त्याला पोरोपोरीने समजावत बसले असते. असं नाही होत ना ग. आज आम्ही महाराजांची पूजा करतो, दैवत आहे आपल्या. सावरकरांनी तर त्यांच्यावर आरती लिहिली, जयदेव जयदेव जय श्री शिवराया, या या अनन्य शरण आर्यांताराया. किंवा हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. काय वर्णन आहे, काय छत्रपतींचं वाचायला लागलं की असं ऊर भरून येतो. काय सत्पुरुष जन्माला आला. प्रभू श्रीरामानंतर श्रीकृष्णानंतर जर कोणी जन्माला आला असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. क्या बात आहे. आणि त्यांच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी घडतात ना, इतकं वाईट वाटतं. त्यांच्या नावाचं नुसतं राजकारण केलं जातं. कशा अर्थाने म्हणताय तुम्ही? म्हणजे काय सगळेच राजकीय पक्ष आम्ही छत्रपतींचे आहोत वगैरे म्हणतात. काय त्यांच्याकडनं काय शिकतात सांग ना मला.
सगळ्यात मोठा गुण काय होता माहिती आहे? प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा गुण चारित्र्य संपन्न. इतका पण डाग नाही चारित्र्यावर, इतका पण शिंतोडा पण नाही आहे. असं नखशिकांत चारित्र्य संपन्न राजा प्रभू श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही पण त्यांचे भक्त आहोत. अरे किती म्हणजे यांच्या आपण काय बोलायचं नाही का. पुरुष म्हणून ह्या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय क्वालिटीज आवडतात? काय कारण हे इट्स अ सगळे- बॉयज टॉक, राईट? ऑफकोर्स हे सगळे पुरुषांबद्दलच तर बोलतोय आपण. म्हणजे एखादी गोष्ट की जी वल्नरेबल करते पुरुषाला, अशी कुठली सापडली आहे तुम्हाला? खूप आहे. मला सावरकर वाचताना खूप भावनिक होतो मी. त्यांचे जन्मठेप वाचताना रडायला येतं. किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे काँग्रेसने सावरकरांचे सातत्याने अपमान केले ते सगळे बघून मन व्यथित होतं, डोळे भरून येतात. काय काय मिळालं त्यांना, वाईट वाटतं खूप. छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा हवा तसा आदर केला जात नाही. ज्या पद्धतीने त्यांचा आदर म्हणजे काय तर त्यांनी निर्माण केलेले गड किल्ले, त्याची त्यांची आज इतकी भीषण परिस्थिती आहे गड किल्ल्यांची. ते नाही का आपण चांगले करू शकत? काय किती पैसे लागणार त्याला असे? म्हणजे मी एका कुठल्या तरी व्याख्यानामध्ये असं म्हटलं होतं की 288 आमदार आहेत. समजा 288 आमदारांनी महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर आपण याचा भार न टाकता आपण खरे छत्रपतींचे सेवक आहोत किंवा आपण त्यांचे पूजक आहोत किंवा आपण त्यांचे शिष्य आहोत, अनुयायी आहोत, तर 1-1 कोटी 288 आमदारांनी 1-1 कोटी जर कॉन्ट्रीब्युशन काढलं तर 288 कोटी रुपये जमतील. महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर 1 रुपयाचा पण भार नाही. आणि 288 कोटीमध्ये एक 4 गड तरी उत्तम पुरत त्या छत्रपतींच्या काळात जसे ते होते. शिवनेरी, रायगड, जिथे रायगडावर जिथे स्वराज्याची स्थापना झाली किंवा जिथे तो राज्याभिषेक झाला आमच्या राजाचा, ते सगळंच तसंच्या तसं नाही का उभं करू शकत? जसे आमचे सिनेमाचे सेट लागतात की नाही, तसं एक जास्त आणखीन मजबूत की जे पुढचे एक 25, 30, 50 वर्ष तरी ते टिकेल असं छान मटेरियल वापरून एक 4 गड त्यांचे असे छान निवडले. प्रतापगड, रायगड, शिवनेरी असे ते कुठले ते ठरवावेत त्यांनी. रायगड तर पाहिजेच कारण तिथे राज्याभिषेक झाला आहे. आणि ते त्या काळामध्ये ते सगळं कसं तो असेल आणि त्याचं मग येणाऱ्या पर्यटकांच्या समोर तो राज्याभिषेकाचा सगळा प्रसंग आपण तिथे त्याचे शोज लावायचे. तो गड पुन्हा तसा, तो रायगड तसाच्या तसा पुन्हा प्रतिकृती उभी करायची अख्खी आणि मग छान तिकीट लावायचं त्याला आणि लोकांचे त्याचे शोज लावायचे की राज्याभिषेक सोहळ्याचे संध्याकाळचे 3 शो असतील. असे माझ्या कल्पना आहे त्या. सर एवढे कलाकार आहेत, हे सगळे जणांनी मिळून तिथे राहायचं. काही नाही, छानपैकी तो दरबार त्यावेळेला कसा भरला. आपल्याकडे चित्र उपलब्ध आहेत, आपल्याकडे इतिहासकार आहेत, सगळं आहे. तर तो तसाच्या तसा छान जर उभा केला आणि ह्याच्यासाठी जो पैसा आहे तो 288 कोटी वर्षाला जर काढले कॉन्ट्रीब्युशन वर्गणी होऊ शकतं की नाही? 5 वर्षामध्ये प्रत्येक आमदाराने 1-1 कोटीच्या ऐवजी 2-2 कोटी दिले तर एक 4-8 गड असे उभे राहतील की ते वैभव आपण परकीय जे लोक येतील परदेशातून भारत बघायला, महाराष्ट्र बघायला, त्यांना आपण हे दाखवू शकतो. ते वेडे होतील. केवढ्या उंच गडावर काय. आता मी मध्यंतरी प्रतापगडावर गेलो, काय अवस्था. अरे अरे, रायगडावर गेलो, काय अश्रू रडावं असं वाटतं. नुसतंच म्हणायचं असं. समित्या नेमतात, काय काय करतात, काय कशाला पाहिजे समिती? काढा की वर्गणी तुम्ही. आम्ही पण 5-10-25 हजार द्यायला तयार आहोत. आमची तेवढीच कुवत आहे.
कोण नाही देणार सांग मला? 13 कोटीचा महाराष्ट्र आहे. 13 कोटी जमा झाले, 1 रुपया म्हटलं तरी. भिकारी पण देतील महाराजांसाठी, कोणी देईल? 1 रुपया प्रत्येक माणशी. 13 कोटी जमा झाले, प्लस यांनी 1-1 कोटी द्यायची, 288. त्यामुळं इतिहासातले हे सगळे महापुरुष आहेत. तरी बघितलं की वाईट वाटतं खूप. हे सगळं काही घडत नाही, नुसतंच आपण बोलतो फक्त, घडत काहीच नाही. खूप वाईट वाटतं, खूप त्रास होतो. सावरकर वाचताना, बाजीराव वाचताना, छत्रपती शिवाजी महाराज वाचताना, प्रभू श्रीरामाचं चरित्र वाचताना, श्रीकृष्ण वाचताना, सगळी महापुरुष होऊन गेले. आज मी आता उद्यापासून माझा शुभारंभ आहे हिमालयाची सावली. त्या नाटकामध्ये मी कर्व्यांची भूमिका करतोय. म्हणजे असं कानेटकरांनी कुठेही त्याचा उल्लेख केलेला नाही आहे की कर्व्यांची ऑटोबायोग्राफी आहे, असा कुठेही उल्लेख नाही आहे. पण नाटक संपूर्ण वाचल्यानंतर कळतं आपल्याला की हे कर्व्यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलं गेलेलं नाटक आहे. आणि वेशभूषा सगळी रंगभूषा तशी आहे. त्यामुळे काय म्हणजे त्या काळामध्ये 1910 ते 1920 हे दशक आहे. ह्या दशकामध्ये बालविधवांचं प्रमाण खूप होतं. 8-9 वर्षाच्या मुलींची लग्न, मुलींची, आणि मग ते नवरा काली निधन. 11 वर्षाची मुलगी विधवा, जिला अजून स्त्रीत्व पण आलेलं नाही आहे, ती विधवा झाली. हे विधवा होणं काय असतं, त्याच्या आधी लग्न होणं काय असतं, काहीच माहिती नाही. अशा मुलींना जवळ करायचं, त्यांचं आयुष्यामध्ये परत पुनर्विवाह करायचा, त्या काळात त्यांचं आयुष्य सुखकर करायचं, त्यांना शिक्षण द्यायचं, मग त्यांच्यासाठी शिक्षण संस्था उभी करायची. आणि हे सगळं करत असताना एक पैशाचा पण स्वार्थ नाही, निस्वार्थ. म्हणजे मला कोणीतरी विचारलं की हिमालयाची सावली आत्ता करायचं काय कारण आहे, तर मी म्हटलं आता आदर्शच नाही आहेत. आदर्श नाही आहेत आता, म्हणजे मला आता जिवंत आदर्श म्हणतोय मी. आता हे इतिहासातले सगळे महापुरुष आदर्शच आहेत, पण ते कसं होतं ना की तो काळच फार वेगळा होता. आत्ताच्या काळातला आदर्श माझ्या डोळ्यासमोर जिवंत आदर्श. म्हणजे मला उद्या समजा एक मोठा उद्योजक व्हायचंय, तर मला उद्योजक म्हणून माझ्यासमोरचा आदर्श आता टाटांसारखा एक आदर्श होता, पण ते गेले. आता जे उद्योजक आहेत ते कसे आहेत, म्हणजे कुणासारखं व्हावं मी उद्योजक? कलेच्या क्षेत्रामध्ये असं मी कुठल्या कलाकारासारखं असं मोठं व्हावं? मी उद्या नृत्याच्या क्षेत्रात गेलो तो एक असं कुठल्या, असं असे आदर्श नाही आहेत, फार कमी आहेत. अजिबात नाहीत असं नाही, पण आहेत ते फार कमी आहेत. मला ह्याच्यासारखं व्हायचं आहे, मला ह्याच्यासारखं व्हायचं आहे, मला ह्याच्यासारखं व्हायचं आहे. मी त्यांना बघत मोठा झालो. ते काय बघतात त्यांचा मी रोज बघत असतो, असं असं ना. तर असे आदर्श पाहिजेत. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे आदर्श आपल्याकडं नाही आहेत. आहेत ते फार तुटपुंजे आहेत, थोडे आहेत, लोकसंख्येच्या मानाने नाही आहेत ते. मग निदान मी नाटकवाला आहे, मग नाटकाच्या माध्यमातून असं एक नाटक कानेटकरांनी लिहिलेलं जे आदर्शाचं सर्वोत्तम नमुना आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी, समाजाचा संसार करण्यासाठी घराची विल्हेवाट लावली त्यांनी. त्यात एक सुंदर वाक्य आहे त्यांच्या तोंडी, म्हणजे मी ती भूमिका करतोय. ते वाक्य असं आहे की एक तर आयुष्यामध्ये मुलाबाळांचा तरी संसार करता येतो किंवा समाजाचा प्रपंच तरी करता येतो. या दोन्हीची मोड बांधू पाहणारे माझ्यासारखे दोन्हीकडेही फक्त पराभूतच होतात. सार्वजनिक क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना माणसे येतात आणि माणसे जातात. ही ये जा आहे ना, ही चालू राहिली पाहिजे. आज जाण्याची वेळ माझ्यावर आली, उद्या जर ही वेळ तुझ्यावर आली तर कोणीही जा म्हणायच्या आधी स्वतःहून राजीनामा दे आणि सरळ निघून जा. फार फार कठीण आहे ते, पण अटळ आहे आणि आवश्यक सुद्धा. हे कानेटकरांचे संवाद आहे. जो माणूस सर्वस्वासकट एखाद्या संस्थेला वाहून घेतो त्याच्या हातून बायका मुलांचा संसार धडपणे होत नाही. माझ्या अनुभवावरून सांगतोय, फक्त मनस्ताप तेवढा होतो. मोठमोठ्या इमारती म्हणजे शिक्षण संस्था नव्हे,
शिक्षण संस्थेचा कारभार झोपडीमध्ये शोभून दिसतो, राजवाड्यामध्ये नाही. शिक्षण संस्थेच्या कारभारी मंडळावरती धनिकांचा, वाक्य बघ, शिक्षण संस्थेच्या कारभारी मंडळावरती धनिकांचा एकही प्रतिनिधी नसावा. मग ती शिक्षण संस्था धनिकांची मांडलिकत्व पत्करते. शिक्षण संस्था धनिकांना जर दान द्यायचं असेल तर कुठली अट न घालता त्यांनी द्यावं. तर आम्ही स्वीकारायला तयार आहोत. नको नाही तर आम्हाला, आम्ही सामान्य माणसांचे 10 आणे गोळा करत करत उभं करू आमचं. असे उभे केलेत त्यांनी. केवढं मोठं कार्य आहे कर्व्यांचं. असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व करायला मिळते. रंगभूमीवर उभं राहिलं, तरुण पिढ्या येतील, नाटक बघतील, त्यांच्यासमोर वाटेल यार त्यांना हा बात आहे. अशी पण माणसं होती. म्हणजे आयुष्यात त्यांच्या नाटकात एक असा प्रसंग दाखवला की त्यांच्याकडं 1-2 का 3 हजार रुपये त्यांना मिळतात. आता समोर प्रश्न आहे, त्यांचा सख्खा मुलगा त्या 3 हजारामध्ये जर्मनीला शिकायला जायचं म्हणतोय आणि त्या 3 हजारामध्ये इकडे एक 15 बालविधवांचा आश्रमासाठी तेवढेच 3 हजार हवेत. माणसासमोर यक्ष प्रश्न आहे. आत्ताच्या आपल्या कुठल्याही वडिलांसमोर हा प्रश्न उभा राहिला की माझा सख्खा मुलगा परदेशात शिकण्यासाठी जेवढे पैसे आहेत तेवढे माझ्या हातात आहेत आणि त्याच पैशात मी एक अनाथ अबला बालविधवांचा आश्रमाला पण मला तेच पैसे हवेत. आता हे पैसे आश्रमाला द्यायचे का स्वतःच्या मुलाला परदेशात शिकण्यासाठी द्यायचे? नाटकातला जो नायक आहे म्हणजे कर्वे आहेत ते त्याला सांगतात की मी तुला नाही देणार, तुझं तू बघ काय ते, आणि पैसे शिक्षणाला देतात. मुलासाठी खलनायक बनतो तो माणूस, बायकोसाठी खलनायक बनतो. बाहेर ते महर्षी आहेत, पुढे भारतरत्न पुरस्कार आहे त्यांना, पण घरात खलनायक. लोकमान्य टिळक, सावरकर, गांधी, कर्वे, फुले, आंबेडकर सगळे घरात वाताहात, कुटुंबाची वाताहात, घरावर तुळशीपत्र ठेवून समाजाचा संसार करायला निघालेली माणसं आहे ती. मग यांचं चरित्र, यांचं एखादं नाटक, सिनेमा जर आपल्याला संधी मिळत असेल तर आपण केली पाहिजे. मला तसं सगळे पुरुषांमध्ये आंबेडकर पण मला भयंकर आकर्षित करतात. मी त्यांचं आत्ता काय काय वाचतोय, मला त्यांच्यावर व्याख्यानं द्यायची आहेत. जसं मी सावरकर वाचतोय तसं मी आंबेडकर वाचतोय. खूप सिमिलॅरिटीज आहेत सावरकर आंबेडकरांमध्ये. काय जाणवतात? भयानक संघर्ष आहे, एकटेपण आहे, कुटुंबापासून बराच काळ लांब राहणं आहे आणि सामाजिक जी विषमता आहे त्याच्या ती विषमता बघून ती विषमता दूर करण्यासाठीचा दोघांचा संघर्ष, जातीयता संपवणं, ह्याच्यासाठी जेवढं आंबेडकर साहेबांनी काम केलं तसंच सावरकरांनी काम केलं. दोघंही उच्च शिक्षित, दोघंही परदेशात जाऊन शिकून आलेले आहेत. हा एक नवीनच अप्रोच ऐकलाय. हा, सही आहे. जेव्हा तुम्ही पुरुष नाटक करता, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका, नथुराम गोडसे तर आहेच, किती प्रकारचे पुरुष अनुभवायला मिळत आहेत? हे बघ, आता मी तुला गंमत म्हणून सांगतो की नथुराममध्ये एक असा राष्ट्रभक्त, एकदम एखाद्या महात्म्याला गोळीच मारायला जाणारा आणि अख्खा विवादास्पद असं एक कॅरेक्टर. काही लोकांसाठी तो हिरो आहे, काही लोकांसाठी तो विलन आहे. ते प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. पण तसं कॅरेक्टर करणं. त्याच्यानंतर एकदम मी अग्निहोत्र केली, त्यातला महादेव, ज्याला वाड्याच्या भिंतींच्या बाहेरचं जगच माहीत नाहीये, ज्याला PCOवर बोलताना समोरची हलणाऱ्या चौकटीतली रक्कम बघून तो फोन आपटतो ठेवतो, ज्याला जगच माहीत नाही, तो अडकलेला आहे त्या सगळ्या परंपरांमध्ये अग्निकुंडाच्या. असा एक अतिशय भित्रा, घाबरलेला, स्त्रियांपासून कायम लांब, स्त्रीची सावली पण त्याच्यावर पडलेली नाही,
ते अग्निहोत्र आयुष्यभर सांभाळायचं म्हणून लग्न केलेलं नाही. बरोबर. त्यामुळे बायकांशी कसं वागावं, कसं बोलावं माहीत नाही त्याला, भांबावलेला आहे तो. असे एक कॅरेक्टर, एकदम वादळवाटमधला खंडागळे, एका वर्तमानपत्राचा संपादक, मालक, पण अत्यंत नीच. गुलाबराव पुरुषमधला. बरोबर. सत्ता आणि पैशाची मगरुरी अशी आहे की मी म्हणेन ते, मला म्हणेल ती बाई आवडली की ती पाहिजे मला, डाक बंगल्यावरती आली पाहिजे. ती जर आली नाही तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन, माझं कोण काय वाकडं करतंय, असा गुलाबराव. आणि आत्ता हिमालयाची सावली. इतक्या वैविध्यपूर्ण पुरुष मला करायला मिळाले, त्यांची मानसिकता अनुभवायला मिळाली. काय असेल ते 2, 2.5, 3 तासाचा क्षण, पण ते जगता आलं. एक अभिनेता म्हणून स्वतःला समृद्ध करता आलं. म्हणजे पुरुषचा प्रयोग करायचा गुलाबराव म्हणून नाटकात, रेप आणि हे सगळं असं घाण 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 घाण, आणि मेकअप तो पुसायचा, ते कपडे बदलायचे आणि एकदम कर्वेंच्या आतमध्ये प्रवेश करायचा आणि एकदम सबड्यूड, अतिशय शांत. कोणतीही सुधारणा घाई गर्दीने करायचा अट्टहास केला की लोक देतील ते शासन भोगावेच लागते. मार खाऊन आलेत, मारले त्यांना. ते म्हणतात माझी काही तक्रार नाही, त्यांचं काही चुकलेलं नाही. स्वतः निर्माण केलंय शून्यातून, ज्यांनी स्वतः एक मोठं विश्व निर्माण केलंय, आणि ते इतकं मोठं झाल्यानंतर त्यांनाच बाकीचे मेंबर काढून टाकतात. तेव्हा ते म्हणतात बरोबर करतात, ते त्यांचं काही चुकलेलं नाही आहे. संस्थेसाठी माणसे असतात, माणसांसाठी संस्था नाही. आणि संस्थेला जर अशा माणसाचा उपद्रव होऊ लागला, भले त्यांनी ती संस्था स्थापित केलेली असली तरी तिला, त्या माणसाला तिथून दूर ढकलणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि मला तो निर्णय मान्य आहे. मी नाही चिडलो, रागावलो. कुठल्या लेवलला गेलं ग, पातळी कुठली गाठली. असं दुपारी गुलाबराव करायचा आणि रात्री येऊन करायचा. अरे काय मजा येते यार, मजा येते, वेगळी नशा असते. म्हटलं मी तुला, अशी नशा चढते की मला मग ते दारू बिरूची काही म्हणजे नकोच, काही इच्छाच नाही का. एक गुलाबराव आपण बाजूला ठेवूया, पण अदरवाईज तुम्हाला कोणत्या पात्राच्या जास्त जवळचं, म्हणजे तुम्ही स्वतः कसे आहात पुरुष म्हणून, कोणत्या पात्राच्या जास्त जवळ आहे? नाही, मी फार रोखठोक बोलणारा मला आवडतं. मला आत बाहेर असं काही बोलायला वागायला आवडत नाही. माझ्या व्हॉट्सॲपवर जर तू बघितलंस तर त्याच्यावर मी सत्य बोलणं आणि सत्य वागलं की लक्षात काही ठेवावं लागत नाही. तू जर सदैव खरं बोललीस आणि सदैव खरं वागलीस की तुला झोपेतनं उठवलं विचारलं तरी तू खरं आहे ते तोंडातनं बाहेर येणार, तुला लक्षात नाही ठेवावं लागत. तू माझ्याशी काहीतरी खोटं बोललीस किंवा काहीतरी उगाचच कारण नसताना लपवलंस, आणि जेव्हा तुला कळतं की अरे आज शरदजी त्याला भेटणार आहेत, अरे यार ते मुलाखतीला आले होते, मी नेमकं त्याच्याबद्दल ते तर त्यांना बोलले तर काय करू, तू टेन्शनमध्ये, आम्ही भेटणार तिकडे आणि तुझी झोप उडाली इकडे. तो बोलणारही नाही कदाचित, पण तू उगाचच फोन करशील त्याला, पण शरदजी कशा आहात ना. हो नाही मला कळलं, कुठे आहात तुम्ही आता. नाही हो सहज विचारलं, बरेच दिवस आपण मुलाखतीनंतर भेटलोच नाही ना. अच्छा अंदाज अजून तरी काय बरं चाललं. म्हणजे हे जे आहे ना, खोटं बोलल्यानंतर जे टेन्शन, कशाला बोलायचं खोटं आहे ते आहे, खरं तर खरं काय. त्या क्षणी तू मला 2 शिव्या देशील ना, कधीतरी खाणार. शेवटी सर्कल आहे, ते पूर्ण होणार, तुला कधी ना कधीतरी कळणारच ते. मग ते तेव्हा कशाला, मग ते त्या त्रास जास्त असतो. इतके दिवस याने मला फसवलं, खोटं बोलला. मी म्हटलं आणि चुकलं तर सॉरी यार, मी मगाशी जरा विचित्र वागलो, आय एम सॉरी. एक क्षमा किती आयुष्य बदलू शकतं की नाही. आणि त्यात मोठं लहान असं काही बघायचं नसतं. लहान छोट्यांची कशी मी मागणार क्षमा, मी कोणतरी आहे मग याचे मी कशाला मी, असं नाही, असलं काही नसतं. म्हणून बोलून टाकायचं. एक पोटात एक, ओठावर एक, असले भानगडच ठेवायचे नाही.
ज्यांना पटतं ते येतात जवळ, ज्यांना नाही पटत ते आपोआपच लांब राहतात. मग ते नाही आलेलेच बरे. ते काय उगा 10 मित्र गोळा करून तरी काय करायचं, नाही का? तुमचे 2-4 किती छान मित्र आहेत? एक 2-4 मित्र आहेत. माझा एक विवेक जोशी म्हणून 98 सालापासूनचा, ज्यांनी नथुराम गोडसेमध्ये माझ्याबरोबर नाना आपटेचं काम केलं आणि अनेक नाटकात त्यांनी माझ्याबरोबर काम केलं, तो एक आहे. जयंत घाटे, जे आत्ता माझ्याबरोबर हिमालयाच्या सावलीमध्ये आहेत. अविनारकर आणि मी दोघांचा प्रवास आमचा BST पासूनचा आहे. हो. 89 पासून BST मध्ये आम्ही दोघं जण होतो. मग पाठोपाठ दोघांनी नोकऱ्या सोडल्या. आम्ही बेस्ट कला क्रीडा मंडळामध्ये एकत्र राज्यनाट्य स्पर्धा केलेल्या आहेत. आत्ता पुरुषमध्ये आम्ही परत एकत्र काम करतो आहोत. त्यामुळे तो एक छान मित्र आहे. सुनील बर्वे एक खूप छान मित्र आहे. भरत जाधव खूप छान मित्र आहे. अतुल एक छान मित्र होता, आता नाही राहिला. संजय मोने एक छान मित्र आहे. आणि या सगळ्यांना मी रोज भेटतो, रोज फोन करतो असं अजिबातच नाही. 2-2, 3-3 महिन्यात एकही फोन नाही, कधीही भेटत नाही. पण जेव्हा भेटतो तेव्हा ते गाणं तिथूनच सुरू होतं. जिथे ते असं अजिबात थांबलेलं वाटत नाही की इतके दिवस आपण बोललोय नाही. काही रोज उठून उगा आपलं काय रे ते खळ्यासारखं काहीतरी सुप्रभात आणि काय म्हणतो बरा आहेस ना तू, आपलं काही भानगडच नाही करायची. तेही करत नाही, मीही करत नाही. जेव्हा भेटतो तेव्हा मात्र जीवा पाडा, आणि जेव्हा अडचणीत सापडतो तेव्हा मात्र सगळे धावून येतात. महेश माझा मस्त मित्र आहे, महेश मांजरेकर, बरोबर. एकदम तुझे खूप छान छान मित्र आहेत. केदारची माझी खूप छान मैत्री आहे. पण सांगतो ना तुला, रोज रोज आम्ही नाही, 4-4 महिने आम्ही फोन करत नाही, भेटत नाही, बोलत पण नाही. जेव्हा प्रत्येकजण आपापल्या व्यवसायात आपापल्या ह्याच्यात बिझी असतो, पण जेव्हा जिथे भेटतो, जेव्हा आदल्या शेवटच्या भेटीचं कडवं जिथे थांबलेलं असतं तिथूनच गाणं पुढचं सुरू. गाणं सुरू होतं. हे जेव्हा होतं ना तेव्हा रोज रोज भेटायची आणि फोनाची आणि मेसेजची काही गरज गरज नसते. आणि जेव्हा अडचणीत सापडला, एवढं कळतंय एकमेकाला, तेव्हा सगळे एकमेकांना धावून जातात. कॅन्सर आधी आणि कॅन्सर नंतर तुमचं आयुष्य कसं बदललं? काही नाही, एकतर परमेश्वराचे आभार, ह्या सगळा बोनस मिळाला, बोनस आयुष्य मिळालं. आता मी तेव्हाच स्मृतिचषक एकांकिका स्पर्धा वगैरे असं काहीतरी आमच्या बोरिवली नाट्य परिषदेने भरवलं असं. एक असं असतानाचा फोटो लावला असता. एवढी ब्लॅक कॉमेडी करू नका. मी गंमत, मी सगळ्या प्रकारचा विचार करत होतो. मी तेव्हा असा पण विचार करायचो की आता TV वाल्याने तयार ठेवलं असेल काय. अरे बापरे. बघ ना, माणूस जातो ना, 5व्या मिनिटाला टीव्हीवर त्याची व्हिडिओ येतात ग. 10 मिनिटात फिल्म तयार कशी होते. आणि बॅकग्राऊंडला बस एक सॅड म्युझिक, एक वाजते, एक सॅड असं, आणि एक धीर गंभीर आवाजात बॅकग्राऊंडला काय फिल्म तयार. एखादा आजारी पडला, बहुतेक त्यांना आधीच वाटेल, बहुतेक आज जाईल काय, आपल्याला रेडी करून ठेवा. हा, अरे 10ला माणूस जातो, डिक्लेअर होतं, लगेच 11ला फिल्म तयार, चॅनलवर दाखवायला सुरुवात. मला हे असं होतं की नाही सांग, मग असं कसं होतं. अरे निदान एक दिवस तरी मिळालं ना त्यांना, हे सगळं आता माणूस गेलाय बाबा, तर याचं जरा काय काय ते गोळा करा, एक काहीतरी बनवा, आपण एक ट्रिब्यूट देऊ त्याला, एक श्रद्धांजली वाहू. अरे एका तासात कसं होतं ते. म्हणून मला तेव्हा माझ्या मनात असा विचार एक दोनदा येऊन गेला, चॅनलवाल्यांनी तयार तर ठेवलं नसेल ना चायला. आता मला हसायला येतं, पण हसणं योग्य नाहीये. आणि मग मी अजून टणटणीत आहे, म्हटलं आयला बेकार वाया गेली मेहनत. बापरे. नाही पण हे खूप म्हणजे तुमचा हा अप्रोच की मी पुरून उरीन या आजारात, हा ऑफकोर्स, हा होता, पण तो कशामुळे होता? सांगितलं ना मी कुणाचा भक्त आहे. मी आता ज्यांची नावं घेतली ना, ह्यांच्या आयुष्याच्या संघर्षापुढं 1% संघर्ष पण नाही हा. यांचे सगळ्यांची चरित्र वाच, तुला कशी माणसं उभी राहतात यारी, हे कुठून आले, काय लढायचं म्हणजे किती, काय लढलेत लोक, काय संघर्ष म्हणजे किती लेवलचा संघर्ष आहे.
मग हे काय, हे 1 वर्ष 1.25 वर्ष काय ते किमोथेरपी, त्याचा काय त्रास होईल तो पुरू दुरायचा. ते आजार आलाय ना तो आपल्याकडे, तो पाहुण्यासारखा आलाय. तर पाहुणे येतात ना, आता मी तुझ्या घरी कधी आलो तर तुम्ही अरे शरदजी बसा बसा बसा, काय घेणार तुम्ही, चहा कॉफी? मग चहा कॉफी म्हणलं. मग तुला वाटेल 1 तासभर झाला बोलून, आता हा जात का नाही आहे. मग तू विचारशील आता तर आता काही खाणार का तुम्ही. मग मी म्हणणार हो, भूक लागलीच आहे मला. बरं मी काय म्हणतो की आज मी इथे राहिलो तर चालेल का, तर तू नाही कसं म्हणणार ना. हां ठीक आहे चालेल ना. तर असे काही पाहुणे असतात, हां ते 15 मिनिटातच जातात, चहा पण घेत नाहीत. काही पाहुणे असतात ते खूप वेळ थांबतात. काही पाहुणे तर बॅगा घेऊनच येतात राहायला. तसा हा कर्करोग नावाचा जो पाहुणा आहे तो काय घरामध्ये जातो राहायला म्हणून, आणि त्याची इच्छा असते की तो जातो तेव्हा त्या माणसाला पण सोबत घेऊन जायचं असतं त्याला. मग त्या माणसाने जर सांगितलं की तू म्हणशील ते तुला चहा पाणी सरबत, तुझं जे ड्रिंक आहे, तुला काय आवडतं, कुठली ब्रँडचं आवडते, तर तो म्हणतो मग मला कळलं ना, मला किमोथेरपी ब्रँडची दारू आवडते. ठीक आहे ते पण देतो मी. तू म्हणशील ते तुला देतो, तुझा सगळा पाहुणचार करतो. पण एक लक्षात ठेव भाऊ, जाताना तुला एकट्यालाच जायचंय, मी नाही ना तुझ्याबरोबर. मग तो पण साला खूप चिकटू आहे, तो चिकट आहे तो एकदम. मग तो पण खूप प्रयत्न करतो, काय सांगतो तुला, मी तुला घेऊन जातो, इकडे करतो ते. मी नाही येणार. अजून हवंय तुला काय, देतो ना तुला उद्या, अजून राहा. किती दिवस राहतो, वर्षभर राहणार आहे, वर्षभर राहा, नो प्रॉब्लेम. जाताना मी येणार नाही. त्याला खात्री पटून राहायला, हा माझा बाप चिकट आहे, हा काही येणार नाही, काही नाही. मग तू कंटाळून निघून जातो. ॲप्रोच पाहिजे असा बघण्याचा. मग त्या पाहुण्याबरोबरचा संवाद म्हणजे तो कालखंड. किती सिंपल आहे ना. नाही एवढं सूर्य एवढं मावळतो की नाहीये. नाही, सूर्य मावळतो. तर सूर्य मावळला, अरे यार अंधार झाला रे, हे काम आपलं अर्धवटच राहिलं. पण ते सूर्यप्रकाशातच करायचं काम आहे, आणि ते द्यायचंच आहे पूर्ण करून. जरा वेगाने करायला पाहिजे. तर 4 माणसं आपण लावायला पाहिजे. यार आत्ता कसा मावळला रे यार, सगळं वाटोळ झालं रे यार, काय करावं, असा कसा गेलास रे सूर्य मावळून. हे असलं रडगाणं करण्यापेक्षा मावळला का, ओ नो प्रॉब्लेम, अजून 12 तासाने तो उगवणार आहे. आणि हे त्याच्या प्रकाशातच करायचं आहे ना काम. बाजूला ठेव, चल 12 तास काय करूया आपण आता. किती आदळापट कर, किती करोडोंची माया तुझ्याकडे असू दे, बंगले असू देत, गाड्या असू देत, काय पण असू दे, तो सूर्य 12 तासांनीच उगवणार ना. मग कशाला आदळापट करते, ॲक्सेप्ट कर, ते बाजूला ठेव. फोन कर त्या पार्टीला, आज आम्ही डिलिव्हरी देणार होतो पण ती नाही देऊ शकत आहे कारण आमचा सूर्य मावळला. तर आमचा सूर्य उद्या सकाळी येणार, 6:30चा आहे सूर्योदयाची, पंचांगात बघितलं मी. तर 6:30ला आला की पुढच्या 2 तासात काम पूर्ण होईल. 11 वाजता डिलिव्हरी देतो. तो फार तर शिवाय देईल, 2 पैसे कट करेल, ठीक आहे, इट्स ओके. मग तो विषय संपला ना, ते बाजूला ठेव ना. आता एन्जॉय करूया रात्र. काय, चल आज काहीतरी कर, मस्त खायला प्यायला, मजा करू, झोप काढू, वाचन करू. झोप येत नाही आहे, चल पिक्चर बघू, गाणी ऐकू. 12 तास कसे काढायचे, कारण ह्याची गॅरंटी आहे ना सूर्योदयाची. जसा तो मावळला तसा तो येणारच 6:30ला, 6:35ला म्हणजे 6:35. आपलं कॅलेंडर चुकत नाही. हिंदूंची सूर्योदय सूर्यास्ताची, चंद्रोदय चंद्रास्ताची वेळ चुकत नाही. एवढं स्ट्रॉंग खगोलशास्त्र आहे आपलं. माणसं पण स्ट्रॉंग बनवायची अशी. मग तो आलाय, मग ते 12 तास कसे काढायचे. मग मी ठरवलं 1 वर्ष मला हे करायचे. मग 1 वर्ष म्हणजे बरोबर 12 तास, 12 महिने हे काढायचेच आपल्याला, की तो उगवणारच आहे, म्हणजे मी बरा होणारच आहे. आता हे कसं काढता येईल. मग काय काय आपल्याला बघायचं राहिलं होतं. चला ह्या वेब सिरीज बघून टाकू, हे सिनेमे बघून टाकू, हे गाणे ऐकू, हे पुस्तकं काही वाचायची होती ती अशी लाईनीत काढून लावून ठेवली. हे रिकामं करायचं आहे.
तुम्ही स्वतःच्या बाबतीत जितके स्ट्रॉंग होतात तितकी जवळची माणसं सोडून जेव्हा गेली तितके स्ट्रॉंग नाही राहू शकला असाल ना. म्हणजे तुमची अत्यंत जवळची मैत्रीण तिचं निधन होणं हे तुम्ही कसं पचवलं? नाही, ते पचवणं फार अवघड गेलं. कामात बिझी करून टाकलं मी 24 तास. भानगडच नको, ते विचारच यायला नको. मग हिंदी मालिका, 4-4 सिनेमे, डे नाईट शूटिंग, नाटकांचे प्रयोग, गाडी ड्राईव्ह करायचो तेव्हा ड्रायव्हर नव्हता माझ्याकडं. 24 तास कामात आणि इतकं थकायचं, इतकं थकून यायचं, त्याचं पडलं की झोपला. विचार करायलाच वेळ नाही. मेंदू असा कडकडीत बिझी करून टाकला. कधीतरी त्याच्यात नाही, कधीतरी गॅप राहतेच. त्या गॅपमध्ये आठवणी येतात. काही नाही, कुठेतरी कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी जाऊन रडायचं. मी एक फार छान माझं आहे ते बनवलेलं की आयुष्याचा प्रवास असतो, एक रेल्वे असते, तर त्या रेल्वेमध्ये आपण चढतो. चढल्यानंतर आपण बसतो आपल्या सीट नंबर, बोगी नंबर B5, तिथे आपण बसतो. बॅगा आपल्या सेट करतो, कारण 13 तासाचा प्रवास आहे, वेळ आहे भरपूर. अख्खी रात्रमध्ये जाणार होते, सकाळी 9-9:30ला स्टेशन येणार. त्या निमित्ताने आपण बूट काढतो, मग स्लीपर काहीतरी घालतो आणि निवांत बसतो, काहीतरी गाणं ऐकतो. कोणतरी पुढच्या स्टेशनवर एक माणूस येतो. B5, 6 किधर, हे मला ऊपर आहे, अच्छा ऊपर. तो थोड़ी देर बैठो, अरे बैठो ना, अभी तो 8 बजे, 10 बजे के बाद सोएंगे, बैठो नो प्रॉब्लेम, कहाँ से आए हो आप. बोलता 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 छान आपलं गप्पा व्हायला लागतात. कधी कधी काहीच तू बोलत नाहीत माणसं, येऊन बसतात. पूर्ण सकाळी मी उतरून गेलो तरी तो काही बोलतच नाही. काही माणसं 2 तासासाठीच आलेली असतात, पण साला एवढे बोलतात. अरे काय म्हणताय, तुम्ही कुठे चालला, इकडे चालला, खूप छान होतं. ते काहीतरी डबा उघडतो, चिवडा बिडा, तो घ्या ना, घ्या हो, आपलंच आहे. आपण पण थोडेसे घेतो, मग आपल्याला भेटतं, आपल्यातलंही काही द्यावं, त्याला द्यावं. काहीचं होतं, काहीचं होतच नाही. पूर्ण प्रवास असे. काही जण आपले येतात छान हसतच येतं, आपण हसतो, आपोआप बोलणं होतं. आणि तो निघतो तेव्हा असं वाटतं, अरे तुम्ही निघालात आता, हो आमचं स्टेशन आलं की आता या, कधी इथे आलात तर गावात. पण कसं येणार, तुमचं काही देतो ना, हे काय कार्ड घ्या माझं, नाही तर नंबर लिहून घ्या, देतो. आणि खरोखरच आपण त्याच्या फोन नंबर घेतो त्याच्याकडनं. इतकं छान वाटतं. तो जातो निघून उतरून. ज्या स्टेशनवर आपलं इंटर होतो त्या स्टेशन ठरलेलं आहे, ज्या स्टेशनवर एक्झिट करायचे ते स्टेशन ठरलेलं आहे. रेल्वे जातच राहणार. त्या प्रवासामध्ये काही स्टेशनामध्ये काही माणसं इतकी घट्ट मित्र होतात, जणू काही याच्या आधीचं अनेक आयुष्य आपण एकमेकांना ओळखतोय की काय, अशा पद्धतीचे पॅसेंजर्स तयार होतात मधल्या वेळात. इतके की इतका विश्वास टाकतो. आत्ता 2 तासापूर्वी ओळख झालेल्यावर आपण असा विश्वास टाकतो की माझी पर्स, माझं हे पाऊच, पैसे आहेत त्याच्यात, मी जरा टॉयलेटला जाऊन येतो, थोडा वेळ सांभाळत आले, काय ठेवा नाही ते, डोंट वरी. एवढा विश्वास टाकतो आपण. कुठून येतो विश्वास? असं नाही वाटत ह्याला ते पैसे तो मारेल, काय करेल, वाटतं बाबा. का माहीत नाही, का माहीत नाही, वाटतं. आपण ठेवतो त्याच्या भरोशावर. नाहीतर आपण टॉयलेटला लावून घेऊन जातो ना पर्स, ती ठेवत नाही कुठे जायला. पण असं कधीतरी होतं की का माहीत नाही बाबा, त्याला वाटलं आणि त्याने खरंच काही हात पण लावला नाही. मग ती माणसं उतरताना वाईट वाटतं आपल्याला. मग थोडा वेळ पुढची काही स्टेशन्स ती माणसं आठवत राहतात. त्यांनी दिलेल्या एखाद्या लाडवाची चव कुठेतरी रेंगाळते, आठवतं आपल्याला. अरे यार चांगला होता माणूस, यार मस्त होता. मग त्याचं उगाच दिलेलं कार्ड आपण उगाच काढून बघतो. करीत नाही, कधीतरी नक्की फोन करेल. प्रवास संपलेला असतो तो, आपण फोन बिन काही करत नाही. असे काही प्रवास असतात. ती माणसं त्या स्टेशनपासून त्या स्टेशनपर्यंतच तुमच्या आयुष्याच्या प्रवासात असतात. खूप गोड आठवणी, खूप गोड क्षण, छान क्षण देऊन जातात. ते क्षण पुढच्या आपल्या स्टेशनपर्यंत आपल्याला पुरतात. तुम्हाला पुरलेत?
दिस इज लाईफ, दिस इज जर्नी, प्रवास आहे हा. कोणीच आपल्याबरोबरचा एकही पॅसेंजर आपल्याबरोबर पहिल्यापासून शेवटपर्यंत नसणार आहे. रियालिटी कळली पाहिजे माणसाला. आणि कोणीच असा नाही आहे की जो यार्डात गाडी जाईपर्यंत बसणार आहे गाडीत. प्रत्येकाचं स्टेशन वेळ ठरलेली आहे. 3:03 ह्या स्टेशनात तो उतरणार म्हणजे तो उतरणारच. गाडीचं टायमिंग 2चं आहे, मग तो 3:03 ती गाडी पुढे गेलेली असेल. बघ तू आधी लेट होते की नाही बघ. आधी असं काहीतरी होईल, साईड ट्रॅकला जाईल, ती लेट होणार, ती त्या स्टेशनला 3:03 पोहोचणार आणि त्याची वेळ 3:03 उतरायची आहे. तुम्ही फार जवळून पाहिलं होतं का हे? सगळं बघितलं जवळून. आता काय मी रडणार नाही. ते साधारण पॉडकास्ट मध्ये असतं ना. अयो, अरे मला काय तुमचं रड माझं थोडा वेळ नाही गंमत पण सांग. मला आठवतात मी असा वेडा माणूस आहे. त्याच्या वेळेला मला ना ती लोक आणि त्या रियालिटी शो मध्ये वगैरे ना मग लगेच बघ, मग तू लगेच ते 2-4 टिश्यू विश्यू काढून देतेस. आहेतच ठेवले. आहेत पाहिजे ठेवलेत बघितलेत मी. असे कोण आले तर मग पाणी बिणी नाही, इट्स ओके, आय एम असं काय. तुम्ही मगाशीच म्हणालात की मी सगळं जगून झालेला माणूस आहे. त्यामुळं मला हे सगळं मी एन्जॉय करतो सगळं. मला हे पण दिसतं असं हे इनॅक्ट पण करून दाखवलं मी तुला. असं एक वेडा पुरुष आज तुझ्याकडे बॉय आलाय वेडा. तर असं माझं हे पुरुष आणि हिमालयाची सावली अशी 2 नाटकं चालू आहेत. आणि मंडळी तुम्ही आवर्जून या. हिमालयाच्या सावलीच्या बद्दल मला आज तुझ्या माध्यमातून एक निर्माता म्हणून 2 शब्द बोलायचे आहेत. आम्ही जे निर्माते आहोत आम्ही फार सामान्य माणसं आहोत. मी, संतोष काणेकर, नंतर आमचा श्रीकांत तटकरे, कर्णिक आणि खाडीलकर असे आम्ही 5 जण तुमच्या आमच्यासारखेच मध्यमवर्गीय. आम्ही एक फार दिव्य नाटक करायला घेतले रसिक हो. एक रियालिटी फक्त मी तुम्हाला सांगतोय, त्या उपर तुमचं तुम्ही ठरवा. एक अजरामर नाटक म्हणजे हिमालयाची सावली, मराठी रंगभूमीला समृद्ध आणि श्रीमंत करणारं. 2 नाटकं केल्यावर जेवढा त्रास यातना किंवा 2 नाटकांचा जेवढा प्रपंच असतो, ती 2 नाटकं एकमेकात अशी एकत्र केल्यावर एक हिमालयाची सावली होतं. 2 नाटकांचे 2 सेट एकाच नाटकात. साधारण 5-6 पात्रांची नाटकं असतात. ह्याच्यात 11 का 12 पात्र आहेत, म्हणजे 2 नाटकांची पात्र आली. ह्याच्या एकच सेट असल्यामुळं 4च सेटिंगवाले सेट बदलायला लागतात. इथे 2 सेट असल्यामुळं आम्हाला 8 माणसं लागतात. आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये एक माणूस वाढतो आमचा, कारण एवढी लोक आहेत. बाकी अदरवाईज नेहमी टीम असते एक 18-19 माणसांची. इथे डायरेक्ट ती 30-35 लोकांची टीम होते. सगळं हे 2 सेट हे सगळं सामान कॅरी करायला सुद्धा आम्हाला एक बस पुरत नाही. आम्हाला अजून एक छोटा टेम्पो करावा लागतो. सगळा डबल खर्च आहे. पण तिकीट मात्र एकाच नाटकाचं लावता येतं. ते नाही, आता 500 रुपयाचं तिकीट असतं ते 1000 नाही करतायत. बरोबर. तो अन्याय मी रसिक प्रेक्षकांवर करू शकत नाही. त्यामुळं तिकीट आणि बुकिंग तेवढंच होतं. खर्च मात्र 2 नाटकांचा आहे. त्यामुळे अशी नाटकं करायची आम्ही हिंमत केलेली आहे. तर तुम्ही जर उत्तम प्रतिसाद दिलात तर अशा पद्धतीची नाटकं करायचं डेअरिंग यापुढं सुद्धा आम्ही आणि आमच्यासारखेच अनेक वेडे निर्माते करू शकतील. अन्यथा हा एक 5-50 प्रयोगात अशी नाटकं बंद होतील. आणि कारण नुकसानीत सतत जाऊन माणूस फार काळ टिकू शकत नाही. आणि आम्हाला कोणी आमचे म्हणजे असं शासनाची कुठली हे नाही आहे की असं काही झालं तर काही पैशांची मदत शासन करेल किंवा म्हणजे शासनाची जी अनुदानाची जी पद्धत आहे ती नव्या कोऱ्या नाटकांसाठी आहे.
अशा नाटकांसाठी अनुदानाची कुठली पद्धत नाही आहे, त्यामुळं ते काही मिळेल थोडासा सपोर्ट तर तोही नाही. त्यामुळे रसिकांना माझी एक हात जोडून विनंती आहे की हिमालयाची सावली आवर्जून बघायला या. आम्ही जी एवढी मेहनत केलेली आहे, गेली 1.5 महिना तालीम करतो आहोत आणि हे नाटक आम्ही 19 साली म्हणजे माझ्या आजारपणातनं उठल्यावर आम्ही लगेच सुरू केलं होतं. पण दुर्दैवाने ते नाटक धरायला लागलं आणि कोरोना आला आणि मग लॉकडाऊन असं सगळं सुरू झालं आणि मग मात्र 2दा आम्ही असा प्रयत्न केला हे नाटक करण्याचा. पण हे सगळं आर्थिक गणित बघून आम्ही गर्भगळीत झालो आणि आम्ही पाय मागं घेतले आणि आम्ही रद्द केला तो कार्यक्रम. नाटक करायचं नाही असा निर्णय घेतला. पण आत्ता मात्र आम्ही जिद्दीने केवळ या नाटकावरच्या अफाट प्रेमापोटी हे नाटक, मी का बोलतोय तुम्हाला, नाटक बघितल्यावर नक्की कळेल. म्हणजे मी इतकं सांगू शकतो की जर खरंच तुम्हाला नाटक बघितल्यानंतर आवडलं नाही तर तुम्ही मला येऊन सांगा, मी तुमचे तिकिटाचे पैसे परत करेन, इतका मला विश्वास आहे. त्यामुळे रसिकांनी अशा नाटकांच्या पाठी उभं राहावं, माझी अशी कळकळीची विनंती आहे तुम्हाला, मराठी रसिक हो. नक्कीच. आणि त्यामुळं आम्ही आवर्जून येऊ सर. नक्की या, खरंच या, खरं बघितली पाहिजे तर ना बघितलं पाहिजे. अशा कलाकृती टिकतील. नाही तर मग पुढे यापुढे अशी कोणी हिंमतच करणार नाही अशी मोठी नाटकं करायची. बरोबर. मग 4-5 कलाकार एकच से टुक 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 आपलं असंच सतत होत राहील ना, त्याच्याने समृद्ध नाही होणार कला ही. थँक्यू सो मच सर, तुम्ही आज आला तिथे. अरे खूप मज्जा आली. खूप नवीन गोष्टी तुमच्याकडनं ऐकायला मिळाल्या आणि प्रोसेस किती झाल्यात माहित नाही कारण खूप कठीण आहे सगळं. पण अटळ आहे. अटळ आणि आहे. आवश्यक सुद्धा. आवश्यक सुद्धा. सो थँक्यू सो मच. अरे. आय होप तुम्हाला पण मजा आली. हो, खूप छान वाटलं आज. मला जरा वेगळं वेगळं काहीतरी बोलायला मिळालं. नाहीतर तेच 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 मी म्हटलं ना तुला, हल्ली मी पॉडकास्टला जाणं बंद केलंय. नाही पण तरी तुम्ही इथे आलात त्यामुळे आय एम अरे हॅपी. नाही, आणि मी तुझे हे बघत असतो तेव्हा मला असं वाटायचं की ही मुलगी छान ऐकते, आधी लुडबुड करून आगाऊपणा करून मध्ये मध्ये बोलत नाही. तेव्हा हिने काहीतरी बोलवलं तर आपण जाऊ. अरे थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आरपारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.